अशोक खरातने 58 नाही 200 नाही ते 1000 महिलेवर अत्याचार केला. पण माझं एकच म्हणणं आहे, स्वतःवर अत्याचार करून घेणाऱ्या महिला ह्या त्या भोंदूबाबापाशी गेल्या कशाला? अरे त्या भोंदूबाबापाशी गेल्यापेक्षा तुम्ही आपल्या महाराष्ट्रात म्हणा, आपल्या भारतात भरपूर देवस्थान आहे, तिथं जा ना, तिथं मुंडकं टेकवा ना. ते झालं नाही. त्या भोंदूबाबापाशी जाऊन स्वतःवर तुम्ही अत्याचार करून घेतला. त्यानं जे काय दिलं ते पिऊन घेतलं. अरे तो हरामखोरानं पाण्यामध्ये राहणारा जो मासा आहे त्याला म्हटलं की मासा हा एक पाण्यातला एक वनस्पती आहे आणि प्रसादच्या रूपात तुम्ही तो खाल्ला. विचार कराजोगती गोष्ट आहे. अरे तुमच्या मायबापाची सेवा करा ना, मायबापाची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा, त्याच्यात परमेश्वराचं रूप आहे. बघा ह्या भोंदूबाबापाशी जाऊन तुम्ही स्वतःचा पैसा देऊ नये, स्वतःचं शरीर दान करून राहिलं त्याला. अरे जे शरीर नवऱ्यानंच बघायला पाहिजे, 10x12च्या रूममध्येच राहिलं पाहिजे, हे शरीर तुम्ही सोशल मीडियावर दिसून राहिलं. अरे समाजामधल्या लोक, तुमच्या नातेवाईक म्हणा, तुमचे घरातले लोक, तुमचे नवरेला काय वाटत असन? तुमचे नवरे तर जितेजी मेले असन. माझं तर मन आहे की ज्या नवऱ्याच्या बायका तिथे गेल्या ना, त्या नवऱ्याने ह्या बायकाला वागवायला नाही पाहिजे, संसार नाही केला पाहिजे. कारण ह्या महिलांनी स्वतःचं शरीर ह्या अशा भोंदूबाबापाशी अर्पण केलं. तो विचार करा, ह्या महिला नवऱ्याच्याच नाही झाल्या. विचार करा, तुझ्या नवऱ्याच्या नाही झाल्या त्या, तर काय लेकराच्या होणार, परिवाराच्या होणार? विचार करा जोगती गोष्ट आहे दादा. नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.